मी प्रियदर्शनी हिंगे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मॅक्स महाराष्ट्राच्या या खास लाईव्ह मध्ये। खरं तर एखादी घटना झाली की त्यानंतर सगळ्याच माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा रंगते, पण ही चर्चा रंगणं ही अतिशय आवश्यक असतं। याचं कारण असं असतं की एखादी घटना झाल्यानंतर त्यातल्या चुका ज्या आहेत त्या टाळायला हव्या। मग त्या चुका नक्की कोणाच्या झाल्या या सगळ्याबद्दल ही चर्चा करण्याची नितांत आवश्यकता आहे। आणि जी काही रेल्वेची दुर्घटना झालेली आहे ती दुर्घटना तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। याचं कारण असं आहे की कधीतरी हा ट्रान्सपोर्ट आपण वापरतो आणि कधीतरी याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे नक्कीच लागतात आणि या मागची जबाबदारी नक्की कुणाची हे सगळं आपल्याला कळण्याची आवश्यकता आहे। चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया। मी निमंत्रित करते माजी सनदी अधिकारी महेश झगडे या सरांना। नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये। या बरोबरीनं कॉर्पोरेट लॉयर ज्यांची ख्याती आहे आणि ज्यांना आपण ओळखतो ते नितीन पोद्दार या सरांनाही मी आमंत्रित करते आजच्या या चर्चेमध्ये। स्वागत आहे सर तुमच्या दोघांचंही। खरं तर या घटनेनंतर जे काही पडसाद सोशल मीडियावर उमटताना आपल्याला दिसत आहेत, पण हे सगळं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन आहे, राजकारण आहे, हे सगळं जरी सोडून द्यायचं असं आपण म्हटलं तरी मुळातच या सगळ्या घटनेची जबाबदारी नक्की कोणाची? महेश सर, मी तुमच्याकडे येते। ही घटना झाल्यानंतर मुळात या घटनेची जबाबदारी कोणाची असं आपल्याला म्हणावं लागेल? यामध्ये एक आहे की आपण नेहमीच मीडिया असेल, सोशल मीडिया असेल आणि मग सर्वसामान्य नागरिक सुद्धा ज्यावेळेस अशा काही घटना घडतात त्यावेळेस नेहमीच आपण रेल्वे मंत्र्याचा राजीनामा मागतो। हे झालेलं आहे। आता जगामध्ये सुद्धा असे राजीनामे वगैरे दिलेले असतातच आणि त्याप्रमाणे तिकडे तशी ती पद्धत आहे। पंचिंग बॅग हे पॉलिटिशियन म्हणजे आपली राजकीय नेतृत्व पॉलिटिकल त्यांची पंचिंग बॅग झालेली आहे आणि ते बरोबर पण आहे, कारण लोकशाहीमध्ये शेवटी अल्टिमेट जबाबदारी ही पॉलिटिशियन्सची आहे। पण प्रत्येक गोष्ट जर पॉलिटिशियनच्याच माती जर थोपायची जर झाली तर मग ब्युरोक्रेसी ज्याच्यावर 60% खर्च होतो पगारावरती आणि अन्य कारणासाठी, मग त्यांचं काय काम आहे? ही जी घटना काल घडली, परवा घडली आणि ज्या घटनेमध्ये अतिशय दुर्दैवी असं नॅशनल डिझास्टर झालं, त्याची जबाबदारी कोणाची? आता प्रियदर्शनी एक असं होईल की याचं पोस्टमॉर्टम होईल, इन्क्वायरी होईल आणि मग जबाबदारी काय आहे हे नंतर सगळे लोक विसरून जातील आणि मग आपण देश विसरला जाईल, माध्यम विसरले जाईल आणि सामान्य नागरिक विसरला जाईल आणि मग पुन्हा अशी पुढची घटना घडेपर्यंत मग हे सगळीकडे शांतता असेल। यामध्ये जबाबदारी ही संबंधित जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचीच आहे। त्याच्यानंतर मग त्यांनी जबाबदारी पार पाडली की नाही, पाडली नसेल तर मग त्याच्यावरती राजकीय पोहोचेल। कालची जी घटना घडली त्या घटनेच्या बाबतीमध्ये आपल्याकडे रेल्वे बोर्ड आहे, त्याचे चेअरमन आणि सीईओ असतात, ते डायरेक्टली रेल्वे मंत्र्यांना रिपोर्ट करत असतात आणि ते संपूर्ण जे काही चलनवलन चालतं, प्रशासन चालतं, हे रेल्वे बोर्डाकडून चालतं आणि त्याच्यामध्ये मग डायरेक्टर ऑपरेशन्स असतात आणि त्यांच्याकडे मग हे मेंटेन हे जे काही ऑपरेशन्स वगैरे त्यांची जबाबदारी असते, म्हणजे ते शीर्षस्थानी बसलेले असतात। त्यामुळे काल जे घडलं त्याच्या बाबतीत असं की नेतृत्व म्हणून ते कुठे कमी पडलं का बघावं लागेल। आणि जर आपण आता मला वाटतं की बहुतेकांनी तो वाचला असेल, कारण आता तो समाज माध्यमावरती आलेला आहे। 2022 मध्ये जो आलेला 2017-18 ते 2020-21 या 3-4 वर्षाचा जो सीएजी रिपोर्ट आहे, या सीएजी रिपोर्ट आपल्याला यामध्ये 2G मध्ये खूप प्रमाणे देशाला समजला की 2G सीएजी रिपोर्ट काय असतो। हा रिपोर्ट आलेला आहे, पण त्या रिपोर्ट मध्ये काय आहे यामध्ये होईपर्यंत कोणीही त्याच्याकडे बघितलेलं नाही। मला असं वाटतं नेटवर्क जे आहे ते फ्रीज झाल्यासारखं वाटतंय आपल्याला इथे। मी नितीन सर, मी तुमच्याकडे येते। थोड्या वेळातच महेश सर आपल्याला जॉईन होतीलच। नितीन सर, मी तुमच्याकडे येते। या सगळ्या घटनेनंतरची पहिली कमेंट जी आहे ती तुमची काय आहे? पहिली अर्थातच प्रिया, कमेंट इज व्हेरी सॅड। दुर्दैवी घटना आहे खूप। कुठल्याही घरामधला एक व्यक्ती जातं तेव्हा मग ते रोड ऍक्सिडेंट असू दे, रेल्वे ऍक्सिडेंट असू दे किंवा कुठला ऍक्सिडेंट असू दे किंवा कोविड सारख्या घटना असू दे, घरातली एक व्यक्ती जाणं म्हणजे त्या घरावरती संपूर्ण एक मोठं आभाळ कोसळण्यासारखं आहे। त्यामुळे आपण फक्त पेपरमध्ये आकडे वाचतो की 230 माणसं गेली, 250 गेली, किती अजून हॉस्पिटल्समध्ये आहेत, पण तो हा आकडा नाही आहे। ही एक कुटुंब व्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त झाल्याची भावना मला ऑलवेज वाटते।
आणि देअरफॉर वी शुड नॉट लुक इट ॲज अ नंबर की 250 माणसं मिली का 300 मिली का सरकार खरं सांगते का कोण सांगते. आय एम नॉट गोइंग टू द नंबर. माझ्या दृष्टीने कुठल्याही घरामधली एक व्यक्ती गेली, जर ती कर्ती पुरुष असो किंवा कोणी असू दे, पण ते घर उद्ध्वस्त होऊन जातं. त्या घरावरती मोठी संकट आल्यासारखं असतं. त्यामुळे आय लुक ॲट दिस हॅज व्हेरी सिरियस ऍक्टिव्हिटी, व्हेरी सिरियस इन्सिडेंट. अगदी खरंच आहे. खरं तो आकडा into 4 असं आपण जर केलं एक्झॅक्टली तर मिनिमम नंबर आपल्याला त्याच्या ह्याच्यात बऱ्याचदा असं होतं की त्या घरातला कर्ता पुरुष जातो, मग त्याच्यानंतर त्याच्यावर अवलंबून असलेली मुलं असती, म्हणजे जवळजवळ पिढ्यांवर हा परिणाम होतो असं म्हणायला नक्कीच हरकत नाहीये. हे सगळं होत असताना आपण म्हणजे जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड होतं त्यावेळेला सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो अतिशय गौण आपल्याकडे मांडला जातो का? कारण आपण लोकसंख्येच्या दृष्टीनं खूप मोठे आहोत, मग 2-4 लाईफ गेल्या तर फार काही फरक पडत नाही, असा ऍटिट्यूड एकंदरीत आपल्याला झाल्याचा दिसतो का? मगाशी यू आस्क्ड वन क्वेश्चन टू महेश झगडे सरांना, तुम्ही विचारलं की याचा दोष कोणाचा. सो आय वुड लाईक टू स्लाइटली ड्वेल ऑन दॅट. महेश सर आले तर सर तुम्ही तुमचा मुद्दा कम्प्लीट करता का? मध्ये आय विल कंटिन्यू. मी मुद्दा कम्प्लीट करतो. यामध्ये सीएजी रिपोर्टमध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. फक्त 1.5 पानामध्ये त्यांनी गोष्टी दिलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी जे राष्ट्रीय रेल सुरक्षा कोष तयार केलेला आहे त्यासाठी सफिशियंट निधी ठेवण्यात आलेला आहे की अशा घटना घडू नयेत म्हणून. आणि मग या 3-4 वर्षामध्ये त्यांनी जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये असं आहे की जे ट्रॅक व्यवस्थित आहेत की नाही आहेत ते बघण्यासाठी एक सेपरेट यंत्रणा आहे. आणि त्या यंत्रणेचा मग वापर केला गेला आहे का, तर त्याच्यामध्ये किती टक्के वापर करण्यात आलेला नाहीये, तो 30% ते 100% म्हणजे आपला जे 17 झोन्स आहेत काही मध्ये 30% वापर केला, काही 100% त्याचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे तुमचा ट्रॅकच जर व्यवस्थित नसेल तर डिरेलमेंट होणारच आहे. दुसरं असं आहे की याच्यामध्ये जे तुमचे मेकॅनिकल म्हणजे तुमच्या चाकाचा व्यास बदलतो, त्याचे स्प्रिंग जर केलेले असतात कोचचे किंवा वॅगनचे ते चेक करायचं, त्याच्यामध्ये सुद्धा फेल्युअर्स त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फेल्युअर्स दिलेले आहेत. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम जे असतात सिग्नल्स आणि वगैरे याच्यामध्ये मोठे फेल्युअर्स शेकडोमध्ये फेल्युअर्स दिलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे ट्रेन पायलट असतात, लोको पायलट म्हणतात, त्यांचा हा ह्युमन एरर, मानवी त्याच्यामध्ये ज्या चुका आहेत ते त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे याच्याकडे लक्ष दिलेलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की जे समाजाने लक्षात घेतली पाहिजे की याच्यासाठी जो निधी जो दिला जातो मेंटेनन्ससाठी, जे ऍक्सिडेंट झालेला आहे कालचा तो केवळ मेंटेनन्स किंवा याच्यामध्ये झाला असेल. आता काही लोक सबॉर्टेज म्हणतात, काल 2 दिवसापासून खूप चाललेलं आहे की सबॉर्टेज आहे, अमुक आहे डायव्हर्ट करण्यासाठी असेल किंवा काही असेल वस्तू ते मला माहित नाहीये. पण हा जो त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे तो 2000 कोटीने कमी झालेला आहे आणि तो कमी होतो. जो निधी दिलेला आहे तोही वापरला गेलेला नाही. त्यामुळे मला वाटतं की आपण नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो आहोत. आपल्याकडे जवळ 68,000 किलोमीटरचं हे ट्रॅक आहे, जो जगातील 3 नंबरचा आहे. 100 लाख अमेरिका आहे आणि 85,000 रशियामध्ये आहे. आपला सगळ्यात जास्त जर असेल तर याच्यामध्ये नवीन करणं योग्य असं. बरोबरच आहे त्याचं मेंटेनन्स जर होत नसेल तर अशा घटना ह्या घडण्यासाठी ह्याच्यातच आपण दिलेलं आहे. आणि सीएजीचा रिपोर्ट जर नुसताच असा असेल तर मला वाटतं की याच्यामुळे मग ह्या घटना थांबणार नाहीत काही जरी केलं तरी. आणि मग केवळ ह्या घटना घडल्या, आपण त्यांना मदत दिली, फार लवकर आपण तिथे पोहोचलो, सगळे एकत्र आले, यामध्ये सीमित राहील. मला असं वाटतं की या सीएजी रिपोर्ट प्रमाणे होतंय की नाही हे दर महिन्याला त्याचा आढावा रेल्वे बोर्डाने आणि रेल्वे मंत्र्यांनी घेतला पाहिजे आणि देशापुढे ठेवला पाहिजे. दुसरं मी एक सांगतो की आपले जे लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये बसतात खासदार, त्यांच्या एरियामधून जाणाऱ्या जे रेल्वे ट्रॅक्स आहेत त्याच्या बाबतीमध्ये किती इन्स्पेक्शन झाले, इन्स्पेक्शनमध्ये किती फेल्युअर आलेले आहेत, मेकॅनिकल काय किती फेल्युअर, हे त्यांनी कधी विचारलं का? त्यांनी एकदा निवडून गेलं की आम्ही कायदे मंडळ होतं, कायदे बनवायचे, तसं नाहीये. ते कायदे मंडळ जरी असलं तर जे कायदे बनवलेले आहेत, जे नियम बनवलेले आहेत, जे धोरणं बनवलेले आहेत त्याची अंमलबजावणी त्यांच्यामध्ये होते. त्यामुळे हे लोकप्रतिनिधींचा मग तो सत्तेतल्या पक्षातला असू द्या किंवा विरोधी पक्षातला असू द्या, हे त्याच्या क्षेत्रासाठी ते आहेच की तिथे होतं की नाही हे होत नाही. आणि आपले मंत्री आपले खासदार किंवा आमदार हे करतात की नाही हे जनता त्यांना कधीच विचारत नाही. म्हणजे कसं आहे की एक असं संस्कृती वर्क कल्चर या देशामध्ये झालेलं आहे की कोणी कोणाची जबाबदारी नाही. आणि त्यामुळे लोकशाही जी आहे ती अशी अतिशय त्याच्यावरती कोणाचे निर्बंध नाही आहे अशा प्रमाणे चालते. आणि मग हे अशा घटना पुढे घडत राहतील जोपर्यंत या देशाचे मेन अजेंडा आहे की ब्युरोक्रेसीला दिलेलं काम योग्य करतायत की नाही तोपर्यंत या घटना चालू राहतील. ब्युरोक्रेसीचं काम नीट पद्धतीनं होत आहेत की नाही हेही महत्वाचं आहे. पोतदार सर, मी तुमच्याकडे येते. आपला जो मुद्दा होता आधी राहिलेला की आपण सुरक्षितेच्या मुद्द्याला
एकदम नगण्य मानतोय का, की खूप सगळी लोकसंख्या आहे, मग याच्यात 4 लाईफ्स गेले तरी वी डिडंट बॉदर अबाउट इट, अशी काही एकंदरीत परिस्थिती आहे का? आणि यानंतरही जगडे सर, तुम्ही जो मेंटेनन्सचा मुद्दा सांगितलाय की किती याचा रेकॉर्ड ठेवला जातो किंवा किती त्याच्या मेंटेनन्सचा पण, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की शासकीय कामकाजांमध्ये काही गोष्टी भरायच्या असतील तर त्या फक्त फॉर्म मध्ये फिलअप केल्या जातात आणि मग त्याचा मेंटेनन्स जो आहे तो कशा पद्धतीनं पुढे येतो याचे आपण मूर्तिमंत उदाहरण पण पाहिलेलं आहे. पण पोतदार सर, हा मेंटेनन्सचा एक भाग किंवा तो होतोय की नाही याचा फॉलोअप घेण्याचा एक भाग आणि दुसरा तंत्रज्ञानाचा एक भाग, की आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतोय पण त्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये अपडेशन्स काय असायला हवेत किंवा तंत्रज्ञानाचा सहभाग कसा असायला हवा, यावर आपण फार कमी गोष्टी बोलतोय का? सुरक्षितता आपण फार नगण्य मानतो आहोत का? सी जगडे सरांनी खरंच खूप म्हणजे अगदी 2 मिनिटांमध्ये चांगला विस्तृतपणे सगळे मुद्दे मांडले. सो ऑब्व्हियसली ही वॉज आय एस ऑफिसर, सो ही नोज हाऊ वेअर द थिंग्स रिअली गो रॉंग. पण मला जरा थोडासा वेगळा मुद्दा मांडायचा इथे की मी जसं मगाशी म्हटलं की हे आकडा नाही, आपण 200 लोक मेले का 300 लोक मेले का, एक माणूस मेला तरी त्याच्या अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं, हा मुद्दा मी मांडला. सो जॉग्राफिकली इंडिया इज व्हेरी बॅड, व्हेरी बिग, व्हेरी लार्ज. पॉप्युलेशन वाईज आपण जगात सगळ्यात मोठी पॉप्युलेशनची कंट्री आहोत. मला तीन विषय जे आहेत, एक एज्युकेशन आहे, एक हेल्थ केअर आहे आणि एक ट्रान्सपोर्टेशन आहे. या 3 गोष्टी इतक्या मूलभूत आहेत देशामधल्या आपल्या की ह्या 3 गोष्टी जोपर्यंत आपण राईटली फिक्स करणार नाही, राईटली त्याचं उत्तर शोधणार नाही, आणि वी विल नॉट हॅव आन्सर टुडे. आपल्याकडे एक परफेक्ट आन्सर न या तिन्ही गोष्टीसाठी असणार नाहीये. कारण काय माहितीये का, जसे पूर्ण देश जसं म्हटलं जॉग्राफिकली मोठा आहे, कल्चरली डिफरंट आहे, डायव्हर्स विचार आहेत, डायव्हर्स लोक आहेत, सगळे तो खूप कॉम्प्लेक्स, इंडियाचा कॉम्प्लेक्स कंट्री आहे. एक कंट्री नाही आहे, महाराष्ट्र एक कंट्री आहे, गुजरात एक कंट्री आहे, हा पूर्ण असा एक कॉम्प्लेक्स कॅनव्हास आहे. आणि तिथे ह्या 3 मूलभूत ज्या गोष्टी आहे, मी ऑलवेज म्हणतो की एज्युकेशन, हेल्थ केअर आणि ट्रान्सपोर्टेशन. आणि ट्रान्सपोर्टेशन मध्ये रेल्वे पर्टिक्युलरली हे खूप खूप क्रिटिकल इश्यू आहे, खूपच क्रिटिकल आहे. आता द पॉइंट व्हॉट आय वुड लाईक टू ड्राईव्ह इज की आपल्याकडे तंत्रज्ञान नाही आहे का? तंत्रज्ञान आहे. मी जस्ट आय वॉज ट्राईंग टू डू सम रिसर्च ऑन की जे जगामधले टॉप ऍक्सिडेंट झाले त्याचे रिझल्ट काय होते. आणि आता रेल्वे सेफ्टी बोर्ड आणि 19-20ला एक रेल्वे सेफ्टीचा रिपोर्ट पण प्रसिद्ध केला. इफ यू लुक ॲट द 10 टॉप रिझन्स, जगातल्या रेल्वे ऍक्सिडेंटचे 10 टॉप रिझन्स बघितले किंवा हे रेल्वे सेफ्टी बोर्डचा जर आपण पूर्ण निष्कर्ष बघितला, त्यामुळे सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ते म्हणजे नेग्लिजन्स. म्हणजे तंत्रज्ञान कुठे कमी आहे का? नाही. तिसऱ्या चौथ्या पॉईंटवरती ते लोक की तंत्रज्ञान आणि ह्या सगळ्या गोष्टी येतात. यार ही बेसिक टेक्नॉलॉजी आहे, ही काय रॉकेट सायन्स नाही आहे. रेल्वे ट्रेन चालवणं म्हणजे काय नासाला आपलं चंद्रावरती यान पाडण्यासारखं नाहीये. भारतामध्ये बेसिक टेक्नॉलॉजी आहे चांगली आपल्याकडे. इनफॅक्ट आपली ती वंदे भारत ट्रेन कम्प्लिटली संपूर्ण इंडियन मेड टेक्नॉलॉजी ट्रेन आहे. प्रश्न असा आहे नेग्लिजन्सचा. आता नेग्लिजन्स मध्ये पण त्यांनी कॅटेगरी केली आहे की ट्रॅक डिफेक्टिव्ह असणं किंवा इंजिन चालणं नसतं, कोचेस चालणं नसतं, सगळं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं जगडे सर मगाशी म्हणाले की लॉंग वर्किंग अवर्स ऑफ द एम्प्लॉईज इज अ क्रिटिकल पार्ट. आपले एम्प्लॉईज जे आहेत ते रेल्वेमध्ये काम करतील, त्यांचे लॉंग वर्किंग अवर्स आहेत. सो यू डोंट एक्सपेक्ट देम टू रिअली वर्क द वे टू 100% टू देअर कॅपॅसिटी. हा मोठा इश्यू आहे आपल्या देशामधला. आपलं साधं परत थोडं विषयांतर होईल, पण आय वुड लाईक टू ड्रॉ पॅरलली. कोविडमध्ये पूर्ण हॉस्पिटल्सचे नर्सेस आणि जे स्टाफ होतात ते वर स्ट्रेच्ड टू द फुलेस्ट. आपल्याकडे शिक्षण सिस्टम मध्ये टीचर्स कडून आपण अगदी स्ट्रेच करून कामं करून देतो. हा जो ह्युमन कॅपिटल आहे, ह्या ह्युमन कॅपिटलला आपण ह्युमन समजतो का? प्रश्न तिथे आहे. मला हा खूप खूप मोठा, म्हणजे मला आय रिअली गेट पेन्स. अजूनही महाराष्ट्रामध्ये एक शिक्षक शाळा आहे आपल्याकडे, एक शिक्षक गांधी शाळा चालवतो. मला कम्पेअर करायचं नाही, मी विषयांतर करत नाही प्रिया, आय नो व्हॉट आय एम टॉकिंग. मला सांगायचा मुद्दा असा आहे की ज्या ह्युमन रिलेटेड गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये आपण ह्युमनला ह्युमन समजतो का? वर्किंग अवर्स आहेत, त्यांना मिळणाऱ्या सुविधा आहेत. एनिवे, सो दॅट इज वन व्हेरी बिग इश्यू वी नीड टू अंडरस्टँड अँड हँडल इट. कमिंग टू दिस एक्झिस्टिंग प्रॉब्लेम, मला असं वाटतं की जसं इम्प्रुव्हमेंट्स आपण करतो, टेक्नॉलॉजिकल इम्प्रुव्हमेंट्स करतो, त्या आपल्या जागी होत असतात. प्रश्न असा आहे, मला असं वाटतं की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे वेदर इट इज रेल्वे म्हणा किंवा अशा ज्या मेन ज्याच्यामध्ये हजारो लोक, लाखो लोक ट्रॅव्हल करतात, त्यांचा जीव धोक्यात असतो, तिथे मला असं वाटतं की अक्षरशः रेग्युलर थर्ड पार्टी ऑडिट्स होणं गरजेचं आहे. की तिथले साधे मेंटेनन्स, म्हणजे त्या रेल्वे सेफ्टीच्या त्या रिपोर्टमध्ये सांगितलं की 70% ऍक्सिडेंट जे झाले आहेत
ते फक्त मेंटेनन्स आणि आणि तुमचं ट्रॅक डिफेक्टिव्ह असणं म्हणजे टेक्नॉलॉजी फेल झालेली नाहीये. ट्रॅक चांगलं असणं की नाही, चांगले आहेत की नाही, हे ह्याला काही टेक्नॉलॉजी लागत नाही. सो वेदर वेदर दोज थिंग्स आर मेंटेन ऑर नॉट हे बघायसाठी थर्ड पार्टी ऑडिट, अक्षरशः रेग्युलर थर्ड पार्टी ऑडिट रुथलेसली ते इम्प्लिमेंट होतंय की नाही हे बघण्यासाठी मी बघा जगडे सर, आय स्लाइटली डिफर विथ यू. रेल्वे बोर्डाचं काम रेल्वे बोर्डाने करायला पाहिजे का? आय डोंट थिंक सो दे विल बी एबल टू डू दॅट. बिकॉज काय माहितीये का, तुम्ही ज्यांच्याकडे इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी ठेवता त्यांना जर तुम्ही ऑडिट करायला सांगितलं तर ते तुम्हाला वाटतं का म्हणतील की आमचं चुकलं म्हणून? इट विल नेव्हर हॅपन इन लाईफ. इट विल नेव्हर हॅपन इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड. तर जी जी सिस्टम किंवा जी बॉडी इम्प्लिमेंट करते, ज्यांच्याकडे हे इम्प्लिमेंटेशनचं काम आहे, त्यांना जर तुम्ही ऑडिट करायला सांगितलं तर दे विल नेव्हर कम अप विथ द राईट आन्सर. दे विल गिव्ह यू, तुम्हाला रिपोर्ट पाहिजे ते रिपोर्ट देतील, त्याच्यामध्ये उत्तर कधी सापडणार नाही. मला असं वाटतं थर्ड पार्टी ऑडिट करणं गरजेचं आहे आणि लहान लहान ऑडिट करायला पाहिजे, छोटे छोटे ऑडिट करायला पाहिजे. पण आणि त्या ऑडिट केल्यानंतर त्या गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या की नाही हे बघण्यासाठी वी रिअली नीड अँड कम्प्लीट इंडिपेंडंट बॉडी टू मॅनेज अँड मेंटेन ऑल दिस. जोपर्यंत तसं होणार नाही तोपर्यंत हे अशा घटना घडत राहणार. आपल्याला काय हवंय आता हे ऍक्सिडेंट झाल्यानंतर? आपल्याला रिपोर्ट पाहिजे का? अकॉर्डिंग टू मी वी डोंट नीड अ रिपोर्ट. कोण दोषी आहे हे शोधायचं का ते शोधायची गरज नाही. मला असं वाटतं त्याच्याबरोबर सगळ्यात पहिले जर 15 दिवसामध्ये इमिजिएटली व्हॉट कॅन वी डू. आपल्याकडे रेल्वे सेफ्टीचा रिपोर्ट आला होता. जगामध्ये असे ऍक्सिडेंट का होतात हे मला सगळं माहिती आहे. वेअर इज द ऍक्शन, वेअर इज द इम्प्लिमेंटेशन कमिटी टू से की ठीक आहे पुढच्या 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये आम्ही ट्रॅक्स चेक करू, आम्ही 15-20 दिवसामध्ये कोचेसचे चेक करू, आम्ही 15-20 दिवसामध्ये जर एम्प्लॉईजला लॉंग वर्किंग आवर असणार असतील आम्ही व्हॉट आर वी गोइंग टू डू विथ दॅट. वी शुड हॅव अन ऍक्शन प्लॅन इन नेक्स्ट 15 days. मला त्या तुमच्या रिपोर्टमध्ये गव्हर्नमेंटच्या बिलकुल इंटरेस्ट नाही की 5 इंजिनियर दोषी होते म्हणून त्यांना सस्पेंड केलं, 4 अधिकारी सस्पेंड. त्यांच्या सस्पेन्शनला काही अर्थ नाही किंवा त्यांना सस्पेंड करून आहे ना 288 लोक कुटुंबांना जी हानी झाली ती हानी भरून निघणार नाही. त्याच्या उलट मी म्हणजे 15 दिवसामध्ये लेट गव्हर्नमेंट से की ट्रॅक जर प्रॉब्लेम आहे आम्ही ट्रॅक फिक्स करू 15 दिवसामध्ये, 20 दिवसामध्ये ट्रॅक फिक्स करू. लेट देम गिव्ह अ रिपोर्ट ऑफ कम्प्लायन्स की आम्ही 100% ट्रॅक्स चेक केलेले आहेत. दॅट विल सॅटिस्फाय पीपल लाईक अस. या सगळ्याला जोडून एक मुद्दा पण आहे की रेल्वे बजेट जे आहे ते या आधी हे सेपरेट मांडलं जात होतं आणि ते मांडताना बऱ्याचदा त्याच्यावर डिस्कशन होत होतं, जे डिस्कशन आपण आत्ता करतोय. म्हणजे गरज काय आहे, थर्ड पार्टी ऑडिटची गरज आहे का, त्याच्यासाठीचं वेगळं बजेट सँक्शन केलं गेलं आहे का, हे सगळं आता एका टप्प्यावर बंद झालेलं आहे. रेल्वे बजेटचं डिस्कशनच बंद झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बंद होत आहेत का? आणि हे सगळं होत असताना आपण बघतोय की वंदे भारत असेल किंवा या नवीन जे काही प्रोग्राम्स लॉन्च केले जात आहेत, तर चकाचक ही सगळी जाहिरातबाजी आणि या सगळ्यामध्ये मुळातच त्याचा हेतू आणि सेफ्टी या सगळ्याबद्दल कॉम्प्रोमाइज केलं जात आहे का? महेश सर, तुम्ही काय सांगाल याबद्दल? यामध्ये मला 2-3 मुद्दे मांडायचे. त्यांनी सर्वप्रथम नितीनजींचा मुद्दा मांडला की थर्ड पार्टी ऑडिट जे खासगी लोकांनी करावं हे त्याच्यापेक्षाही वरचं ऑडिट आहे. म्हणजे थर्ड पार्टी एखाद्या वेळेस खासगी माणूस कोणाच्या तरी दबावाखाली येऊन तो तसा रिपोर्ट बनवून देऊ शकेल. पण इथे CAG कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल हा घटनेने इंडिपेंडंट केलेला रिपोर्ट आहे आणि तो ते लोकसभेमध्ये मांडतात. आणि हा रिपोर्ट खासगी संस्थेने केल्यापेक्षाही अतिशय चांगला झालेला आहे. हा का रेल्वे बोर्डाने केलेला रिपोर्ट नाहीये. हा ऑडिट रिपोर्ट जो आहे तो कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिट जनरलने केलेला आहे आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे कारवाई करायची की नाही हे पार्लमेंटने ठरवायचं आहे, हे रेल्वे बोर्डाने ठरवायचं आहे, रेल्वे मिनिस्टरने ठरवायचं. तसं होत नाही. ते का होत नाहीये? तो दुर्लक्ष होतं. हा दुर्लक्ष होतं की त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये चर्चा होत नाही. आता याच्यामध्ये बजेट सेपरेट असावं का बजेट एकत्र असावं हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. माझं म्हणणं आहे की तुम्ही बजेट सेपरेट ठेवा का एकत्र करा, पण त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. अलीकडे पार्लमेंटच चालत नसेल मग ते जरी सेपरेट असलं तर काही चर्चा होणार नाहीये आणि जर सेपरेट त्यामुळे मला वाटतं की चर्चा हो अगर न हो हे जे त्यांनी खामिया दिलेली आहेत आणि अतिशय विस्तृतपणे दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जर केलं असतं तर कदाचित तो ऍक्सिडेंट झाला नसता. त्या रिपोर्टमध्ये जे दिलेलं आहे असं मी फार जबाबदारीने सांगतो, कारण तिथे फेल्युअरच तसं केलेलं आहे की तुमचे जे ट्रॅक आहेत त्या ट्रॅकचं इन्स्पेक्शन काही ठिकाणी 100% केलेलं नाही असं सेजी सांगतो. आता इन्स्पेक्शन केलं असं ट्रॅक जर खराब झाला असेल तर ट्रेन डिरेल होणारच आहे. आता तुम्ही 37-38% जर तुम्ही तुमचे चाकच तपासले नसतील तर त्या चाका डिरेल होणारच आहे. किंवा तुमचे ऑपरेशनल प्रॉब्लेम त्याच्यामध्ये 40-50% असतील सिग्नलचे तर ते प्रॉब्लेम होणारच आहे. त्यामुळे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं तुम्ही हे करा, पण ते झालेलं नाहीये.
म्हणून त्यांनी ते रिपोर्ट दिलेलं आहे. आणि हे जर होत नसेल तर मला वाटतं की मग त्याच्यावरती जबाबदारी शेवटी आपल्या पब्लिकची येते की तुमचे लोकप्रतिनिधी तिथे बसून करतात काय. की सीएजी रिपोर्ट देतो, तो सांगतो इंडिपेंडेंटली की आपण हे 2G मध्ये आपल्याला काही मंत्र्यांना घरी जावं लागलं, काही मंत्र्यांना अरेस्ट झाली होती या सगळ्या गोष्टीमध्ये. त्याप्रमाणे हे जर झालं तर मला वाटतं की आपण सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे तो असा की हे माणसं आहेत, प्रवास करणारे माणसं आहेत आणि त्याच्यातला एकही माणसाचा जीव जाणार नाही. 6 सिग्मा लेवल जी असते प्रोडक्शन मध्ये की 10 लाखामध्ये केवळ 3.6%च तुमचे डिफेक्ट येऊ शकतात. अशा पद्धतीचा टेक्नॉलॉजी आपण थोडं बाजूला ठेवूया. टेक्नॉलॉजी नसली तरी असे 3 लेअर तुम्ही सेफ्टी त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये ते शक्य आहे व्यवस्थित केलं तर. विदाउट टेक्नॉलॉजी ऑल्सो पूर्वीचे आपले हाताने ते सगळे करायचे, तिथे ते शक्य होतं. आता 21व्या शतकामध्ये ही टेक्नॉलॉजी आलेली आहे. आपण रस्त्याने चालताना मी जरी जॉगिंग करत असेल किंवा चालत असेल किंवा ओव्हर ओलाने चालत असेल, मी कुठून चाललो हे सगळं समजतं. त्यामुळे जीपीएस वरून ते आपल्याला येतं. गव्हर्नमेंटला आणि या यंत्रणाचं प्रिसिजन तुम्हाला ते करू शकतात. त्यामुळे या टेक्नॉलॉजीचं उपलब्ध नाही का आहे, फार प्रिसिजन मध्ये आहे का तर आहे, की फार खर्चिक आहे का तर नाही. मग का होत नाही, काय का होत नाही हे देशाने विचारलं पाहिजे आणि त्या रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे. पॉलिटिशियनला विचारण्यात अर्थ नाही. पॉलिटिशियन मग वेळ मारून येण्यासाठी काही बोलतील. मला वाटतं की आपल्या टॅक्स पेअरच्या खिशातून जे पैसे जातात त्याचा जबाब ज्यांच्या पगारावर होतो त्यांना केलं पाहिजे. आणि उद्या जर ते त्यांच्यावरती जर त्यांना क्वेश्चन करायला लागले तर मग ते पॉलिटिशियनला सुद्धा सांगू शकतील की नाही, आम्हाला क्वेश्चन केला जातो, आमच्यावरती ऍक्शन होते, आम्ही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वागणार नाही. पण मला असं वाटतं की माझा जो 3 दशकातला अनुभव आहे प्रशासनामधला, की तुम्ही जर पॉलिटिकल नेतृत्वाला, राजकीय नेतृत्वाला समजावून दिलं की याच्यामुळे ही अशी भयानकता होणार आहे, तसं तुम्ही ते कागदावर आणलं तर कुठलेही राजकीय नेतृत्व तुम्हाला त्याच्यामध्ये विरोध करत नाही. मला पुन्हा पुन्हा या देशाला सांगायचं आहे की आपण हे पंचिंग बॅग्स केलेले आहेत. आपण ह्या नोकरशाहीला सांगितलं पाहिजे की तुम्ही ते टेक्नॉलॉजी आणा. ही टेक्नॉलॉजी आज इथे उपलब्ध आहे. तिथे तुमचे शील म्हणजे त्याच्यासाठी काही 4 वर्ष आणि 3 वर्ष लागत नाही. तुम्हाला 1-2 महिन्यामध्ये ही टेक्नॉलॉजी तिथे एस्टॅब्लिश करता येणं शक्य आहे. आणि हे जर केलं नाही तर ऍक्सिडेंट असेच होतील. आणि हे जे मेंटेनन्स जे आहे, तुम्ही नवीन करण्यावरती खर्च वाटला सुद्धा कमी करा. पण आपली रेल्वेची यंत्रणा ही जुनी झालेली आहे. त्याच्यामध्ये मेटल फटीक झालेली आहे, कारण जास्त वापर झालेला आहे. हा मेटल फटीक आणि इतर कारणामुळे मग ती काही ठिकाणी कुचकामी ठरते आणि ऍक्सिडेंट्स घडतात. मला वाटतं की देशाने जीव वाचवणे हा एक प्रकल्प घेतला पाहिजे. आपल्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आलाय 2005 ला. त्याच्यामध्ये पंतप्रधान ज्याचे अध्यक्ष असतात नॅशनल लेव्हलला, स्टेट लेव्हलला मुख्यमंत्री असतात, जिल्हा लेव्हलला तुमचे जिल्हाधिकारी असतात. पण त्या कायद्याचंच नाव आहे की डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट. म्हणजे डिझास्टर आल्यानंतर त्याचं मॅनेज कसं करायचं, डिझास्टर येऊ नये ही कुठेतरी कल्चर आपल्याकडे मला वाटतं कमी पडतं. आणि म्हणून अशी काही घटना घडूच नये अशा पद्धतीचे खरं म्हणजे काही चर्चा देशाने सुरू झाली पाहिजे की या पद्धती घडणार आहे की नाही, घडणार असणार आहे तर कशा पद्धतीने ते थांबवायचं. जे प्रिव्हेन्शन ऑफ डिझास्टर त्या कायद्याचं पाहिजे, प्रिव्हेन्शन ऑफ डिझास्टर. देन ऑफकोर्स नंतर मॅनेजमेंट त्याच्यामध्ये होऊ शकेल. इथून सुरुवात केली पाहिजे. मला वाटतं हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या घटना अशाच कदाचित घडत राहतील. दुर्दैव आहे देशाचं की याच्यामध्ये टेक्नॉलॉजी असताना, स्टाफ असताना, आपल्याकडे तसे कायदे असताना त्याच्यावरती ते व्यवस्थित चालले की नाही बघणारी सीएजी यंत्रणा असणारा आणि त्यांना क्वेश्चन करणारा पार्लमेंट असताना हे सगळं याच्यामध्ये हातातून निसटून चाललेलं आहे. परदेशामध्ये काही ठिकाणी हे पूर्णपणे जर अमेरिकेची जर आपण व्यवस्था बघितली तर त्यांच्या पार्लमेंटरी कमिटी पुढे त्यांना घाम फोडतात ह्या सगळ्या गोष्टी सगळं विचारून. आपण ह्या सीएजी वरती कुठल्या कमिटीने त्या रेल्वे बोर्डाच्या चेअरमनला किंवा डायरेक्टर ऑपरेशन्स यांना कधी घाम फोडल्याचं कधी ऐकलंय का? माझ्या ऐकवात कधी नाही आणि असं कधी काही झालेलं नाही. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण या चर्चा अशाच करत राहणार. अगदी हा कॅगचा रिपोर्ट जो आहे तो बऱ्याचदा येतो आणि त्याच्या याच्यावर येऊन तो चालला जातो, पण त्याच्या याच्यावरची फारशी काही चर्चा होताना दिसत नाही. खरं तर हे झाल्यानंतर आपण पुन्हा पुन्हा त्या सगळ्या गोष्टींवर चर्चा जरी करत असलो तरी मुळात आता इथून पुढे जर आपल्याला रेल्वे सुधारायची म्हणजे आपण सामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून जर बघितलं तर रेल्वेतनं प्रवास करणारा हा अतिसामान्य म्हणता येईल असा माणूस आहे आणि ज्याच्यामुळे मोबिलिटी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर होते. देशातलं एक टोक ते दुसरं टोक जोडणं जे त्याच्यामुळे भारतासाठी तसं पाहिलं तर रेल्वे हा अतिशय आवश्यक आहे. म्हणजे अगदी उद्योगांपासून ते बिहार मधला माणूस महाराष्ट्रात येणं किंवा महाराष्ट्रातला माणूस उद्योगासाठी जाणं. त्यामुळे अल्टिमेटली जर आता आपल्याला रेल्वे सुधारायची असेल तर नक्की काय उपाययोजना करायला हव्यात? नितीन सर, तुम्ही काय सांगाल याबद्दल? सो
थँक्यू अगेन वन्स अगेन. जगडे सरांनी खरंच खूप इलॅबरेट वस्तुस्थिती मांडली बरीचशी. कॅगच्या रिपोर्टविषयी तर मला ऑनेस्टली जास्त काही बोलायचं नाही, बिकॉज इफ यू लुक ॲट द कॅग रिपोर्ट फ्रॉम 2014 ऑनवर्ड्स, कॅगनी जे काय मांडलं ना ते नंतर सुप्रीम कोर्टने सांगितलं की त्याचा काय अर्थ नव्हता. त्यामुळे कॅगला मी काही जास्त इम्पॉर्टन्स देत नाही. इट मे बी इम्पॉर्टंट अँड इट मे बी इंडिपेंडंट, बट आय डाऊट वेदर देर इज रिअली जेन्युइननेस इन द रिपोर्ट. एनिवे गोईंग कीपिंग असेड दॅट सब्जेक्ट आपण काय करायला पाहिजे, तर मला ऑनेस्टली प्रिया इमिजिएटली मला असं वाटतं की जसं आपल्याकडे हायरार्कीमध्ये, आणि महेश सर विल बी अ व्हेरी राईट पर्सन टू, किंवा ते 6 सिग्मावरती पण बोलतात. आय सॉ हिज प्रोफाइल, हिज टॉक्स ऑन करियर प्रोफाइलिंग ऑल्सो. माय रिक्वेस्ट सजेशन इज की हायरार्की जी आहे, हायरार्की म्हणजे एक रेल्वे बोर्ड आहे म्हणा, त्याच्यानंतर खाली इम्प्लिमेंटेशन कमिटी आहे, इम्प्लिमेंटेशन बोर्ड आहे, झोनल वाईज बोर्ड्स आहेत, ते सगळे आहेत. त्याच्या बरोबरीनं वी रिअली नीड्स पॅरलल टीम और पॅरलल पर्सन हु कॅन बी हेल्ड रिस्पॉन्सिबल. अगदी साधं उदाहरण, आमच्या कॉर्पोरेट लॉ मध्ये, कंपनीज ऍक्ट मध्ये ना, एक कंपनी फॉर्म केल्याबरोबर तुम्हाला डायरेक्टर इन डिफॉल्ट सांगावा लागतो की जर कंपनीचं कुठे चुकलं तर हु विल बी द डायरेक्टर इन डिफॉल्ट, हु इज द मॅनेजर, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर द ऑपरेशन, आपल्याला नोटिफाय करावं लागतं. तसं माझा साधा प्रश्न आहे, कुठलंही तुम्ही रेल्वे स्टेशन पकडा, त्या रेल्वे स्टेशन मध्ये जर साधी पिण्याचे पाणी बरोबर नसेल, शौचालय नसतील, स्वच्छता नसेल, तर मी कोणाला रिस्पॉन्सिबल धरायला पाहिजे? आय वॉन्ट प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती ऍटलीस्ट किमान सुविधांसाठी ना, आय वॉन्ट अ रेल्वे ऑफिसर हु शुड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर गिव्हिंग मी दॅट सर्व्हिसेस. मला स्टेशन मास्टरची घेणं देणं नाहीये, मला तिथल्या सिक्युरिटी सिस्टमची, मला आय वॉन्ट वन पर्सन फ्रॉम रेल्वे ऑफिस टू से की ह्या माणसाला तुम्ही या कामासाठी रिस्पॉन्सिबल धरा. तसं आता समजा ह्या कॅग रिपोर्ट मध्ये किंवा सेफ्टी रिपोर्ट मध्ये म्हटलंय की मेंटेनन्स ऑफ ट्रॅक इज अ इम्पॉर्टंट थिंग. जर मेंटेनन्स ऑफ ट्रॅक किंवा व्हील अलाइनमेंट किंवा इंजिनची बेसिक देखरेखसाठी जर इफ देर आर क्वेश्चन्स, देन रेल्वे बोर्ड मस्ट से की हे आमचे 10 माणसं आहेत, हे आमचे 10 झोन्स आहेत किंवा 5 झोन्स आहेत, ही 10 माणसं ह्या 10 झोन्स मध्ये जाऊन रेल्वे ट्रॅकचं कम्प्लीट ऑडिट करतील किंवा दे विल फिक्स द ट्रॅक. आय डोंट वॉन्ट फर्दर ऑडिट रिपोर्ट ऑन दॅट, बट दे विल फिक्स इट. आपल्याला प्रिया व्हॉट यू सेड इज राईट. आपण काय बघतो, पानभर जाहिराती काय बघतो, मंत्र्यांच्या आणि मोठ्या मोठ्या आमदार खासदारांच्या इनॉग्रेशनच्या जाहिराती बघतो. आय एम नॉट व्हेरी इंटरेस्टेड इन दॅट. त्या जाहिराती मला इंटरेस्ट नाही, कोणी कुठली रेल्वे सुरू केली, कुठली काय केली. ही जी रेल्वे ह्या ट्रॅक मधली जिथे ऍक्सिडेंट झाला, कुठला खासदार, आमदार किंवा मंत्री संत्री जो कोणी शकतो, इज ई गोइंग टू कम अँड टुमॉरो से की ह्या ट्रॅकची माझी जबाबदारी होती, आय एम सॉरी फॉर दिस? इज ई गोइंग टू से दॅट? इज नॉट गोइंग टू से दॅट. पण उद्या तिथे अक्षरशः सांगतो मी, त्याच ओडिसाच्या स्टेशनवरती साधं पिण्याचं पाणी लावलं ना, तिथे 4 मंत्री येतील म्हणते की आम्ही पाण्याचं ते टेम्पो उद्घाटन करतो म्हणून, आणि ते पानभर जाहिराती करोडो रुपये खर्च करतील. ही जाहिरात पहिली गोष्ट म्हणजे देशामध्ये ही मंत्र्यांची जाहिरात येते ना, जाहिराती आम्ही रस्ते उद्घाटन केलं, आम्ही पाणपोई उद्घाटन, हे जाहिरातीच बंद व्हायला पाहिजे. वाय आर वी वेस्टिंग करोड्स ऑफ रुपीज ऑन दॅट? मला म्हणजे ते तुमचं कर्तव्यच आहे, त्याच्यासाठी तुम्ही जाहिरात तुमचं कर्तव्य. जाहिरात कसली करता तुम्ही? नावं काय टाकता तुमचं? वाय हॅव वी इलेक्टेड यू फॉर दॅट? वी हॅव इलेक्टेड यू फॉर डुईंग द जॉब, नॉट टू गेट दिस पब्लिसिटी, फ्री पब्लिसिटी. आज समृद्धी महामार्ग झाला, उद्घाटन झाला, ते दररोज आपण काय वाचतो, 40 लोक मेली, 10 लोक मेली, 15 लोक मेली. वेर इज द सिक्युरिटी ऑन दॅट रोड? कसले जाहिराती करताय तुम्ही की आम्ही रस्ता उद्घाटन केला आणि आम्ही हे केलं ते केलं? व्हॉट नॉनसेन्स इज गोइंग ऑन? तिथे मला तुम्ही सांगा का त्या रस्त्यावरती तुम्ही हॉस्पिटल्स किती बांधली, ट्रॉमा सेंटर किती केले? व्हॉट इज द सेफ्टी मेजर ऑन दॅट रोड? आय वॉन्ट टू नो दॅट. आय एम नॉट इंटरेस्टेड इन कोणी उद्घाटन केलं, कोणाचं नाव दिलं, ह्याच्यात मला इंटरेस्ट नाही. ती जोपर्यंत आज मुंबईमध्ये मला, आय टेल यू, प्रिया, ट्रस्ट मी, इट रिअली पेन्स. तुम्ही एक व्हिडिओ करा फक्त, रेल्वे कल्याण ते विटी पर्यंत किंवा वसई ते चर्चगेट पर्यंत लोक ट्रॅव्हल कसे करतात. अक्षरशः किड्या मुंग्यासारखे लोक ट्रॅव्हल करतात. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट? त्याच्यामध्ये आपला भाऊ आहे, आपली बहीण आहे, कोणती ट्रॅव्हल करते, हात सुटला, मेली तर घर उद्ध्वस्त होतं त्या माणसाचं. कोण जबाबदारी त्याची घेणार आहे? आणि त्या रेल्वे स्टेशनवरती साधी, परत सांगतो, साधं पिण्याचं पाणी उद्घाटन करतात तर मंत्री मोठी ऍड करतात की आम्ही ते पिण्याचं पाणी उद्घाटन करतो. कशासाठी? फॉर व्हॉट डू वी वॉन्ट इन दिस कंट्री ऍट द एंड ऑफ द डे? ही माणसं नाही राहिली तर तुम्हाला मतं कोण देणार आहेत? मला अगेन, आय एम नॉट अगेन्स्ट पॉलिटिकल पार्टीज ऑर पॉलिटिकल, आपल्याशी काय घेणं देणं त्याच्याशी, आपल्याला काय घेणं देणं नाही. आपल्याला फक्त, मी परत सांगतो, 3 सेक्टर्स मला खूप महत्वाचे वाटतात: एज्युकेशन, हेल्थकेअर आणि ट्रान्सपोर्टेशन. याच्यामध्ये सामान्य माणूस ना रोज भरडला जातोय, रोज ही इज टेकन फॉर टास्क एव्हरी डे. आणि तिथे काम करणारी माणसं पण ना तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं आहेत. एज्युकेशन मध्ये पण, रेल्वेमध्ये पण.
त्या माणसांचे वर्किंग अवर्स कसे आहेत, त्या माणसांना मेंटल बॅलन्स आहे का काम करण्याचा, त्यांना इक्विपमेंट्स आहेत का नीट काम करण्यासाठी. आणि जसं मी म्हणतो तसं आमच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये प्रत्येक देर इज ऑफिसर इन डिफॉल्ट. या सगळ्या सिस्टम मध्ये ना प्लीज आयडेंटिफाय ऑफिसर इन डिफॉल्ट. कोण त्याला जबाबदार, कोणाला जबाबदार धरायचं. मी परत सांगतो, डिरेलमेंट ट्रॅक डिफिशियन्सी असेल तर लेट द रेल्वे बोर्ड टेल अस की पूर्ण देशातल्या ट्रॅक जर नीट झाल्या नाही तर दिस 5 पीपल ऑर 10 पीपल विल बी रिस्पॉन्सिबल. लेट देम अनाउन्स दॅट. पण हे सगळं आपण जेव्हा बघतो तेव्हा आता हे सगळं इम्प्लिमेंट करायचं असेल, म्हणजे ज्या चुका आपण सांगतोय हे सगळं इम्प्लिमेंट करायचं असेल तर खरं तर याला राजकीय शक्ती किंवा नाही राजकीय शक्तीची गरज नाही. रेल्वे बोर्ड आहे, बोर्ड कॅन डू इट. बोर्ड डझंट नीड टेक परमिशन फ्रॉम मिनिस्टर. बोर्ड कॅन टुमॉरो डू इट. बोर्ड कॅन डू इट टुमॉरो. बोर्ड डझंट नीड एनी परमिशन फ्रॉम पॉलिटिकल पार्टीज. या सगळ्या यंत्रणांमध्ये ज्या काही विदाउट राजकीय एजन्सीज आहेत त्यांचंही राजकीकरण झालेलं आपल्याला एकंदरीत या सगळ्या याच्यामध्ये दिसतं. म्हणजे फक्त रेल्वे बोर्डच म्हणून असं नाही तर सगळ्या एजन्सीजचं या सगळ्यामध्ये आपण जेव्हा मागे जाऊन बघतो तेव्हा लालू प्रसाद यादव हे इफेक्टिव्ह रेल्वे मंत्री होते का, याबद्दल तुमच्या दोघांचं मत काय? वन बाय वन झगडे. आय कांट कॉमेंट ऑन दिस बिकॉज काय माहितीये का, आय हॅव नॉट वर्कड अंडर हिम नॉर आय हॅव सीन हिम वर्किंग. असं म्हणू शकतो ठीक आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये ऍक्सिडेंट कमी झाले असेल तर आपण म्हणू शकतो की त्यांची कारकिर्दी चांगली होती, पण असं नेसेसरी नाहीये. आता करंट जे मिनिस्टर आहेत ना ते अश्विनी ही इज अ हायली क्वालिफाईड पर्सन. ट्रस्ट मी, आजच्या गव्हर्नमेंट मधला मोस्ट क्वालिफाईड पर्सन इज द रेल्वे मिनिस्टर टुडे. ही इज एन आय थिंक इज एन IITian और ही इज अ व्हेरी हायली क्वालिफाईड पर्सन. त्यांच्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत. आय एम टेलिंग यू, प्रचंड अपेक्षा आहे मला त्यांच्याकडून. बिकॉज ही इज अ टेक्निकल पर्सन अँड ही नोज हिज सब्जेक्ट व्हेरी वेल. ही शुड प्रोव्हाइडेड ही शुड बी गिवन फ्रीडम टू डिसाइड व्हॉट टू डू अँड ऑफकोर्स हिज प्रायोरिटीज. थँक्यू. झगडे सर. प्रियदर्शनी, हा जो विषय आहे तो देशाच्या अर्थविषयक आणि या सगळ्या बाजूने अतिशय महत्वाचा आहे. रेल्वेकडे त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. रेल्वेचं स्ट्रेंथ अशी आहे की दररोज 2.25 कोटीच्या इतके पॅसेंजर्स ते वाहून नेते. म्हणजे मुंबई महानगरपालिका, ठाणे, बदलापूर पर्यंत अशा 10 महानगरपालिका आणि 10 नगरपालिकांचे जे पॉप्युलेशन असेल ती पॉप्युलेशन दररोज नेते. किंवा 33 लाख टनापेक्षा माल वाहतूक ते करते. म्हणजे अतिशय महत्वाची अशी ती एक देशाच्या दृष्टीने अर्थव्यवस्था आहे आणि त्याची ती एक सपोर्ट सिस्टम आहे. आता त्याच्यामध्ये जर ऍक्सिडेंट व्हायला लागले तर मला वाटतं की मग कुठेतरी मोठा दुर्लक्ष होतंय आणि ते प्रशासकीय दुर्लक्ष होतं. भविष्यामध्ये हे जर घटना टाळायच्या असतील तर त्याच्यासाठी काही फार नव्याने अशी यंत्रणा तयार करायची गरज नाहीये. त्या नव्याने तुम्हाला टेक्नॉलॉजी आणण्याची गरज नाही आहे. ते जे ऑलरेडी दिलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक ह्याच्या बाबीची जबाबदारी दिलेली आहे. प्रत्येक किलोमीटरमध्ये इंजिनिअरिंग कोणाची जबाबदारी आहे, मेकॅनिकल कोणाची जबाबदारी आहे, ऑपरेशनल कोणाची जबाबदारी आहे, कोण किती जबाबदारी आहे आणि ते त्यांनी विहित वेळेत पार पाडली की नाही ते आहे. आता तो CAGचा रिपोर्ट म्हणतो की 63% केसेसमध्ये त्यांचा जो रिपोर्ट आला खालच्या अधिकाऱ्यांचे हे चुकीचं झालेलं आहे, त्या रिपोर्ट वेळेमध्ये गेलाच नाही. पण तो रिपोर्ट वेळेवर गेला नाही, नंतर त्याच्यामध्ये ऍक्शन झाली नाही. बहुतेक ह्याच्यामध्ये त्याच्यावरती कोणी बोलत नाही. त्यामुळे मला वाटतं की नव्याने काहीतरी हे करण्यापेक्षा, शोधून काढण्यापेक्षा आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन. आणि हे केवळ रेल्वेच्या बाबतीमध्ये नाहीये, आपल्या देशामध्ये जागतिक पातळीचे सगळे कंप्लायंट असे कायदे आहेत, अतिशय चांगले कायदे आहेत, पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. आणि क्लिअरली रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ब्युरोक्रेसी. आता ते करतात की नाही, रेल्वे मंत्र्याचं काम काय आहे की मला हे झालेलं पाहिजे आणि जो कोणी करत नाही त्याच्यावरती मी जबाबदारी फिक्स करेल, दर महिन्याला मी त्याचा ऑर्डर घेईल की कोणी काय. दॅट्स ऑल. रेल्वे मंत्री तुम्हाला एक साधे केवळ पाहिजे की मला हे करून पाहिजे आणि हे जे नियम आपणच केलेले आहेत, जे तुम्ही मला सजेस्ट केले होते ते नियम आहेत, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की आता त्याला सपोर्ट हा टेक्नॉलॉजीचा आलेला आहे. हा टेक्नॉलॉजीचा सपोर्ट मला वाटतं की आपण वापरत नाही. आपण अलीकडे जमिनीच्या बाबतीमध्ये जे बघतो की जमिनीची मोजणी करायला तिथे तो साखळी घेऊन जातो आणि हे करतो. आता सॅटेलाइट मधून तुम्ही जमिनीची मोजणी होते, पण नाही. आपल्याकडे जवळजवळ जे सिव्हिल दावे आहेत 65% सिव्हिल दावे खालच्या कोर्टापासून सुप्रीम कोर्टामध्ये हे जमिनी किंवा प्रॉपर्टीच्या बद्दल आहेत. आणि कोण तयार करतं? हे गव्हर्नमेंट तयार करतं. गव्हर्नमेंट कसं तयार करतं ती त्याची तुमची डिफेक्टिव्ह सिस्टम काय तर आम्हाला त्याच्यामधून पैसा मिळतो. ही जी आहे ना, मला वाटतं की कुठेतरी हे याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून कुठेतरी असा स्कोप कमी केला पाहिजे. रेल्वेमध्ये एकही जीव जाता कामा नये यापुढे.
अशा पद्धतीने प्रत्येक त्यांचा किलोमीटर त्यांनी मॅप केला पाहिजे, जो केलेला आहे, आणि त्याप्रमाणे त्याचं व्यवस्थित मेंटेनन्स होतं की नाही, अंमलबजावणी होते हे पाहणं गरजेचं आहे. आणि समाजाने त्यांच्या खासदाराला विचारलं पाहिजे की आपल्या क्षेत्राकडून तुमच्या कॉन्स्टिट्यूशन मधून जाणारे याच्यामध्ये काय केलं आहे. आपण त्यांना विचारत नाही, ते आले की आपण मतदान देतो, ते पुढे जातात, पुढचे 5 वर्ष आपण त्यांच्या काही बघत नाही, आणि हे असं सगळं चालू आहे. त्यामुळे मला वाटतं की अंमलबजावणी याकडे जनतेने, माध्यमांनी लक्ष दिलं पाहिजे. एकंदरीतच आपण बघतोय की ही सगळी चर्चा जी आहे भलेही नॉन पॉलिटिकल असेल, पण अल्टिमेटली कुठेतरी जाऊन राजकीय इच्छाशक्ती आणि इम्प्लिमेंटेशन याच्यावर थांबते. नवीन तंत्रज्ञान कदाचित आपण आणखीन पुढे जाऊन आत्मसातही करू, पण ते तंत्रज्ञान तितकेच प्रभावीपणे राबवलं पाहिजे. आणि त्यासाठीचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनतेनेही आपले प्रश्न जे आहेत ते मुळात काय आहेत हेही ओळखलं पाहिजे. कारण केवळ सोशल मीडियावर ट्रोलिंग करून गोष्टी सुटणार नाहीयेत, भागणार नाहीयेत, किंवा त्यांची उत्तरं मिळणार नाहीयेत. ही उत्तरं मिळवायची असेल तर तुम्हाला त्या सिस्टीमला प्रश्न विचारणं आणि ती उत्तरं योग्य पद्धतीनं मिळवणं हेही तितकंच आवश्यक आहे. धन्यवाद सर, इतक्या किचकट विषयावर तुम्ही दोघांनीही खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोप्या शब्दामध्ये ते समजता येईल इतकं सांगितलं. कारण सामान्य माणूस जेव्हा प्रवास करतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं त्याला हेच असतं की माझ्या घरातनं जाणारा माणूस हा सुरक्षित परत येणार आहे का, किंवा मी जातोय तर मी सुरक्षित परत येणार आहे का. त्यामुळे भारतात भलेही लोकसंख्या जास्त असेल, बट इच लाईफ मॅटर्स असं नक्कीच आहे. त्यामुळे प्रेक्षकही सुजाण होतील अशी आपण आशा करूया. आणि धन्यवाद, थँक्यू सो मच, तुम्ही सगळेजण आज या चर्चेमध्ये सहभागी झाला. थँक्यू.